तर मैत्रिणी, ही माझी रिअल लाईफ आहे. मला वाईट याचं वाटलं की त्या म्हणल्या की नाही का आता उडवडीची उत्तरं देतात तुम्ही, असंच उड्याउडीचे उत्तरं देतात. ते ही गोष्ट मला वाईट वाटली. उडवडीचं कशाला, मी जे आहे ते रिअलमध्ये दाखवलं. आता इथून पुढे मी ब्लॉग बनवणार, माझ्या लाईफमध्ये काही पण होऊ द्या, आणि मग तेव्हा वाईट कमेंट करू नका मला. मी सगळं दाखवणार, हागलं मुतलं सगळं. मी काय करते, कुठं जाते, बँकेत जाते, बाहेर जाते, पावसात जाते, कुठं जाते, काय आणायला जाते, काय करते, सगळं दाखवते आता इथून पुढं. फक्त व्हिडिओ बघत जा लास्टपर्यंत. आणि असं कधीच कुणासोबत वागू नका. म्हणजे एक तर द्यायची नसन ऑर्डर तर देऊच नका, आणि दिली तर ती कॅन्सल करू नका. आणि इथून पुढे जर असं कोणी केलं तर मी आता पैसे रिटर्न देणार नाही कोणाला. यावेळेस मी दिले तर, पण असं कुणासोबत करूच नका. मला कोणाचे पैसे नकोच येते हरामचे. तुम्ही समजा मी दिले नसते, काय केलं असतं तुम्ही, पण मला तसलं आवडत पण नाही, आणि मला कोणी बोललेलं सुद्धा आवडत नाही, खरं सांगते मी. तर देताना ऑर्डर देतानाच विचार करत जा. मी आधीच सांगितलं होतं 8 दिवस लागतील. 8 दिवस का लागतील, कारण अगोदरचे ज्यांचे पैसे घेतले त्यांचं ऑर्डर मला द्यायची असती. त्याच्यामध्ये माझं काम पण असतं. त्याच्यामध्ये कोणी माझ्याकडे पाहुणे रावळे येतात, किंवा माझ्यासोबत काही प्रसंग घडतात, किंवा माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतात. कोणी आजारी पडतं, कधी मिस्टरांची तब्येत बरी नसती, कधी माझी नसती, कधी मुलं असतात, काही ना काही प्रॉब्लेम असतात आपल्या लाईफमध्ये. त्याच्यामध्ये 1-2 दिवस इकडे तिकडे निघून जातात. तर थोडंसं होतं इकडे तिकडं. मी पण काही मागवते तर ते असं नाही की लगेच मी सांगितलं त्याच दिवशी तुमचं कुरिअर येणार आहे. एखाद दिवस लेट पण होतं. टाकायला लेट झालं, मी स्वतः मेसेज करते की ताई 2 दिवसात टाकते, उद्या टाकते, परवा टाकते. ज्यावेळेस कुरिअर पॅक होईल त्यावेळेस मी त्याचे फोटो पण काढते, ते फोटो पण पाठवते, किंवा व्हिडिओ टाकते. असं नाही की चोरून लपून काहीच नाही. माझा ज्या ताईंनी मला ऑर्डर दिलेल्या आहेत ना, काही ताई माझ्या घरी येऊन गेलेल्या आहेत. एक ताई देव्यानी ताई म्हणून येतात, तर त्या ताई यवतमाळच्या येतात. त्यांनी मला बरेच दिवस झाले ऑर्डर दिलेली, त्यांनी पैसे मला आता पाठवलेले. तर ऑर्डर दिलेली म्हणजे त्यांचे पॅटर्न तयार करून ठेवलेत मी, पण काही कारणामुळे त्यांचे पण राहिले होते. तर मी त्यांना मेसेज केला, कारण त्या माझ्या घरी येऊन गेलेत. असं नाही, तुम्हाला ॲड्रेस पत्ता माझं सगळं त्याच्यावर असतं कुरिअरवरती. तर असं नाही की त्या घरी माझ्या आल्या नाहीत. त्यांनी मला आल्यात, भेटल्या. त्यांची सुनबाई, आता त्यांची तर मुलगी आणि सुनबाई दोघी जण इथं आल्या होत्या मुंबईला. तर त्या मला म्हटलं ताई तुम्ही आहेत का घरी, मग तुम्हाला कुरिअर करायची गरज नाही, मुलगी किंवा सुनबाई दोघी जणी येते आणि घेऊन जाते तुमच्याकडनं कुरिअर. तर म्हटलं ताई मी घरात नाहीये, सॉरी, मी आल्याच्या नंतर तुम्हाला कुरिअर पाठवते. म्हटलं चालेल ठीक आहे, कारण त्या माझ्या घरी येऊन गेल्यात. म्हणजे याला म्हणतात विश्वास. आणि बाकीचे लोक फ्रॉड करीत असतील, मला माहित नाही, मला कोणाशी काही घेणं देणं नाही, पण मी कोणाशी फ्रॉड करणार नाही. आणि मला असं ते फसवायचे धंदे येत पण नाहीत. आणि जे आहे ते प्रामाणिकपणे. मला वेळ नसतो चॅटिंग करायला, व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायला, तर मी सरळ सांगते कॉल करा. प्रत्येक ताईसोबत मी बोलते फोनवर. मला वेळ नसतो, माझ्याकडे एवढं काम असतं, तरी पण बोलते मी. कारण का, माणूस मेलं म्हणजे गेलं, सोबत काही येत नाही. जाऊ दे, आपलं एक युट्यूबचं नातं आहे. युट्यूबवरून आपल्याला बघतात, फेसबुकवरून बघतात, इंस्टाग्रामवरून बघतात, आपलं एक नातं निर्माण झाले. काही ताईंनी तर म्हणजे एवढं जीवाला जीव देणार आहे. एक ताई आहे, त्यांचं नाव नाही घेणार मी, त्या मला जीवाला जीव देणारा. म्हणजे त्या मला सारख्या म्हणतात की नाही बहिणाबाई बहिणाबाई, म्हणजे त्यांनी मला खरंच त्यांची बहीण मानले. तर याच्यासाठी पण नशीब लागतं. खरंच मी भाग्यवान समजते मला स्वतःला, की मला अशा फॅमिली मिळाल्यात. त्यांचं माझं काय नातं आहे, त्यांची माझी फक्त युट्यूबमुळेच ओळख झाली, पण त्यांनी खरंच मला त्यांची बहीण मानले, बहीण. म्हणजे आता मला खरंच डोळ्यात अश्रू आले तर की त्यांनी मला बहीण मानले. त्यांचा रोज एक कॉल असतो मला की बहिणाबाई काय चाललंय म्हणून. मला वेळ मिळत नाही कॉल करायला, किंवा माझ्यावर त्या रुसत पण नाही, पण त्या स्वतःहून मला कॉल करतात, मेसेज करतात. आणि त्या म्हणतात की गेल्या जन्मातलं आपलं काहीतरी नातं असेल आणि मला तुम्ही भेटलात. मी पण तसंच बोलते की गेल्या जन्मातलं आमच्या दोघीचं काही नातं असेल म्हणून मी त्यांना भेटले. एक पुण्याच्या ताई आहेत, त्या पण मला कॉल करतात. त्या पण मला बोलतात की म्हणजे बहीण आहे. मी त्यांना म्हणते माझी बहीण आहे. त्यांची फॅमिली मला ओळखते, माझी फॅमिली त्यांना ओळखते. तर हे असतं एक विश्वास. ते 200-300 रुपये घेऊन कुठं जाणार आहे कोण. पण मला म्हणजे त्या पैशाचं पण काय वाटलं नाही. मी पैसे परत देऊन टाकले त्यांचे. पण फक्त म्हणण्याचा उद्देश एवढा की थोडं समजून घेत जाओ. एक लेडीज जर लेडीजला समजून घेत नाही, बाकीच्यांचं काय तेव्हा. आणि आपले मराठी माणसंच मराठी माणसाला पुढे जाऊन देत नाहीत, किंवा बरेच अशा काही गोष्टी येतात माझ्या लाईफमध्ये. तेवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत ना, मी जर सांगितलं ना तर त्याच्यावर एक पिक्चर बनन. मग ते जवळचे असू द्या, लांबचे असू द्या. म्हणजे खरंच तसं बाकीच्या कास्टमध्ये नाहीये. ते लोक खरंच एकमेकांना सपोर्ट करतात. मराठी माणूस मराठी माणसाला कधीच पुढे जाऊन देत नाही, किंवा त्याचं चांगलं झालेलं बघवत पण नाही. म्हणायचा उद्देश एवढाच. म्हणजे तुम्ही म्हणता की त्या गोष्टीवरून तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बनवला, पण मला जे खरं आहे ते सांगायचं होतं म्हणून मी व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. माझं काही चुकलंय का ते पण सांगा. काळजी घ्या. ज्या ताईंचे पॅटर्न राहिलेले आहेत तर त्यांचं काम चालू आहे, तुम्हाला लवकरच पॅटर्न मिळतील. आणि तुमचा विश्वास नसन तर तुम्ही पॅटर्न घेऊ पण नका. असं नाही की मी उपाशी आहे आणि पॅटर्न घेतल्यामुळेच माझं घर चालणार आहे, असं पण नाही. जबरदस्ती मी कोणाला करत पण नाही. मी एक पॅटर्न मागितला तर एक पॅटर्न पण देते.
2 मागितले तर 2 पण देते, 4 मागितले 4 पण देते. पण असं म्हणत नाही शर्ट घ्या मी ही ऑफर लावली ती ऑफर लावली. मला ते धंदे करायचेच नाहीत. असं नाही की ते ऑफर लावून मला माझा फक्त माल विकायचा आहे. मी प्रॉपर तयार करून देते, मी मेहनत करते आणि मेहनतीचे पैसे घेते. मला कोणाचे कष्टाचे पैसे नको आहेत आणि मला कोणाचे फुकाटचे पैसे पण नको आहेत. मी पण कष्ट करूनच कमवते, त्याच्यातूनच माझं चांगलं आहे. मला हेच सांगायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.